घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा असेल, कॉमनवेल्थ गेम असतील, बऱ्याच गोष्टी सांगता येतील. पण माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकार एक गुड गव्हर्नन्स करत अत्यंत चांगलं काम करत आहे. कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2014 पूर्वी जर आपण पाहिलं तर आतंकवाद, कुठल्याही शहरामध्ये आतंकवादी जायचे, हमला करायचे, नंतर सत्ताधारी आणि सगळ्यांचं त्याच्यावर चर्चा व्हायच्या मोठमोठ्या आणि पुढं काहीच होत नव्हतं. पण भारत एक शक्तिशाली राष्ट्र आहे, जशाच तसं उत्तर देऊ शकतो. म्हणून आपल्या सर्वांना माहीत आहे की झालेला एअर स्ट्राईक असेल, झालेला सर्जिकल स्ट्राईक असेल आणि एक दहशतवाद म्हणजे विशेषतः काश्मीरमध्ये जी दगडफेक जी होती म्हणजे आणि ज्या लोकांना संरक्षण दिलं जात होतं ते सगळं बंद झालेलं आहे आणि आतंकवाद कंट्रोलमध्ये आलेला आहे. तिसरं महत्त्वाचं म्हणजे भारत एक गरिबांचा देश. भारतामध्ये गरीब लोक राहतात असा एक सन्मान नव्हता भारत देशाला. पण भारत देशाच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये सुधारणा करून भारत एक विकसित होणारं राष्ट्र ज्याचा गौरव संपूर्ण जगभरात होतोय. आणि याचंच उदाहरण जर पाहायचं असेल तर भारत देशाची आर्थिक इकॉनॉमी जी 2014 मध्ये 10व्या नंबरला होती, आता आपण 5व्या नंबरला आहोत. इकॉनॉमी 5व्या नंबरला आहोत. ज्या ब्रिटिश सरांनी आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं, आपणाला पारतंत्र्यात ठेवलं, त्या ब्रिटिश गव्हर्नमेंटचं सुद्धा पेक्षा आपली इकॉनॉमी जास्त झाली. म्हणजे इतकी इकॉनॉमी सुधारलेली आहे, सुधारते आहे. आणि नुकतंच कोविड असेल, कोविडच्या काळातली मॅनेजमेंट असेल, 370 कलम रद्द करून काश्मीरला चांगला दर्जा देणं आणि त्याचबरोबर GST सारखी वन नेशन वन राष्ट्र हे सर्व कर प्रणाली लावून एक चांगल्या तऱ्हेनं कर संकलन करणं हे माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वातले 9.5 वर्षाच्या काळातले बरेच निर्णय सांगता येतील मला. पण हे 3-4 निर्णय प्रामुख्यानं सांगण्यासारखे आहेत. आणि परवा म्हणजे परवाच आपण हे IPC जे होतं, इंडियन पेनल कोड म्हणजे दंडात्मक करणारे कायदे जे होते, जे 150-200 वर्षापूर्वीपासून जे कायदे होते ते बदलून भारतीय न्याय संस्थान असे वेगवेगळे कायदे केलेत. त्याच्याबद्दल काही मी डिटेल बोलणार नाही. पण एकंदरीत माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत देशाचे छबी म्हणजे भारत देशाची पिक्चर बदलून टाकलेलं आहे. आणि यानंतर म्हणजे पत्रकार परिषद जे घेतोय ते भारत देशामध्ये संपूर्ण काश्मीरपासून कन्याकुमारी आणि असं अरुणाचल प्रदेशपासून कच्छपर्यंत पश्चिम बॉर्डरपर्यंत विकसित भारत संकल्प अभियान माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात केले. आपल्या माध्यमातून भारत देशातील नागरिकांना अवेअरनेस यावं, समजून घ्यावं म्हणून ही पत्रकार परिषद आहे. विकसित भारत संकल्प अभियान काय? माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये शेकडो स्कीम्स गोरगरिबांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि सर्वच क्षेत्रासाठी चालू आहे. आणि या विकसित भारत संकल्प अभियानाच्या माध्यमातून साधारण 3000 रथ तयार केलेत. त्याला मोदीची गॅरंटी असलेली गाडी, विकासाची, मोदीची विकासाची गॅरंटी असलेली गाडी असं काही लोक समजू लागले ग्रामीण भागामध्ये. आणि या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या 17 स्कीम्स, शहरी विभागामध्ये 17 ते 18 स्कीम्स याच्याबद्दल त्या रथाच्या माध्यमातून माहिती दिली जाते. आणि फक्त माहितीच दिली जात नाही तर प्रशासन त्याबरोबर आहे. समजा आयुष्यमान भारत स्कीम काय, मी एक तुम्हाला 5 मिनिटात सांगणार आहे. 4-5 स्कीम सांगेन पण बाकीच्या तुमचा वेळ घेणार नाही. आयुष्यमान भारत म्हणजे समजा आपण सर्व मध्यमवर्गीय आहोत, घरात कोणी नोकरीला नाही आहे, इन्कम टॅक्स पे करत नाहीत, गोरगरीब आहे, मजुरी करतोय, कोणी शेती करतं आहे. आणि अशा लोकांच्या जरी समजा छोटंसं ऑपरेशन जरी करायचं झालं किंवा कोणाला हार्ट अटॅक आला, त्यांना स्टेंट बसवायचा आहे, 1-1.5 लाख रुपये खर्च येतो, त्या स्टेंटची किंमतही जास्त आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जर त्यांनी
आयुष्मान भारतचं कार्ड काढलं तर त्याला 5 लाखाची पूर्ण कुटुंब, समजा मी कुटुंबातला प्रमुख आहे तर मी जर कार्ड काढलं तर माझ्या कुटुंबातले 5, 6, 7 नावं त्यावर लिहिली जातात आणि त्या कुटुंबाला 5 लाखाचा विमा मिळतो वर्षाचा. म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आहे. समजा माझी बहीण असेल, माझा भाऊ असेल, आजारी पडला, ऑपरेशन झालं, लाख रुपये भरायचे, पैसे नाही, नागरिक मी काहीतरी कर्ज काढतो, तो गरिबी रेषेखाली जातो. ते टाळण्यासाठी आयुष्मान भारतची स्कीम आहे. आणि या रथयात्रेबरोबर आयुष्मान भारत देणारी टीम म्हणजे कोण? आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी ग्रामीण भागामध्ये, ही महानगरपालिका आहे तर मुख्य वैद्यकीय अधिकारी, अशी टीम त्या ठिकाणी येते, नोंदणी करून घेते आणि त्यांना आयुष्मान भारतचं कार्ड मिळू शकतं. दुसरं आपल्याला सर्वांना माहीत आहे की गरीब कल्याण योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, या योजनेअंतर्गत या भारत देशामध्ये कुणाला रोजगार मिळाला नाही आणि कोणी उपाशीपोटी झोपू नये म्हणून ज्यांच्याकडं पिवळं राशन कार्ड आहे त्यांना 5 किलो अन्नधान्य मोफतमध्ये, 5 किलो गहू, 2 किलो तांदूळ आणि डाळ ही दिली जाते. आणि ही माननीय मोदी साहेबांनी 2 महिन्यापूर्वी जाहीर केले की ही स्कीम आम्ही पुढचे 5 वर्ष राबवणार आहोत. त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत आहे भारताच्या विकासामध्ये 2 सेक्टर जर महत्त्वाचे असतील तर एक ॲग्रिकल्चर सेक्टर आहे आणि दुसरं उद्योग सेक्टर म्हणजे MSME, स्मॉल उद्योजक. ॲग्रिकल्चर सेक्टरचीच गोष्ट करायची झाली तर PM किसान सन्मान योजना, या योजनेअंतर्गत 2,000 रुपये प्रत्येक 4 महिन्याला म्हणजे 6,000 रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांना दिलं जातं आणि तेही डिजिटल पेमेंट केलं जातं. म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरीच्या अकाउंटला पैसे दिले जातात. मी संभाजीनगरचा आहे. 1985 साली, मला सण आठवत नाही, पण त्यावेळेस राजीव गांधी तिथं आले होते. ते म्हणाले होते आम्ही 100 रुपयेवर पाठवले तर 85 रुपयेमधले दलाल खातात आणि 15 रुपये ह्याला मिळतात, त्या माणसाला लाभधारकाला मिळतात. पण आता 100 रुपयाचे 100 रुपये मिळतात आणि त्याला मेसेज होतो. हे का झालं? कारण प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये याच काळामध्ये जनधन योजना सुरू केली. तर जनधन योजना काय? या देशातला मी ज्या ठिकाणी जातो, मी अर्थराज्य म्हणून, तिथं प्रत्येकाला विचारतो तुमचे बँकेत अकाउंट आहेत का? असा शोधून माणूस काढावा लागतो आपणाला की ज्यांचा बँकेत अकाउंट नाही. 18 वर्षाच्या पुढं आलं, वय झालं, त्याचा बँकेत अकाउंट काढला जातो आणि त्या अकाउंटला एक पैसाही भरायची गरज नाही बँकेमध्ये आणि त्याचा अकाउंट त्याला जनधन स्कीममध्ये काढलं जातं. त्याला 0 बॅलन्स अकाउंट. अगोदरच होतं की अगोदर 5,000 भरा तरच बँकेत अकाउंट काढा. पण बँका कॉलनीमध्ये गेल्या, बँका गावोगाव गेल्या, सर्वांचे अकाउंट काढले. मी याच खात्याचा मंत्री आहे आणि त्यांना जवळजवळ 52 कोटी लोकांचे अकाउंट, 140 कोटीची जनता जर आपण म्हणाल तर 52 कोटी लोकांचं जनधनमध्ये अकाउंट आहे. आणि ते 0 बॅलन्स अकाउंट होतं. आपण पैसे मागत नाहीत, पण मी त्या भागाचा मंत्री असल्यामुळे सांगतो या अकाउंटला जवळजवळ 2,38,000 कोटी आहे. परवा संसदमध्ये मला प्रश्न विचारला होता आणि ॲव्हरेज जर काढलं तर 4,100, काही 20% अकाउंट आहे 0 बॅलन्सचे, पण ॲव्हरेज म्हणजे ह्या अकाउंटला सुद्धा म्हणजे जनतेकडे पैसा आहे. मला सांगायचं म्हणजे आता आपण सर्व नागरिक आहोत, आपणाला माहीत आहे इन्शुरन्सचं महत्त्व आहे. इन्शुरन्स असलं पाहिजे. भारताचं इन्शुरन्स पेनिट्रेशन कमी आहे, तरीसुद्धा सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून इन्शुरन्स आहे. त्यामध्ये प्रधानमंत्री स्वनिधी योजना, ज्याच्यामध्ये 20 रुपये फक्त भरले तर 2 लाख रुपयाचा ॲक्सिडेंटल इन्शुरन्स मिळतो. आणि ही स्कीम विशेषतः महानगरपालिका आणि नगरपालिका, नगर परिषदमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सर्वच ठिकाणी आहे. आता त्यानंतर प्रधानमंत्री स्वनिधी योजना एक योजना आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजना म्हणजे रस्त्यावरती, समजा ही महानगरपालिकेच्या फुटपाथवर गेलो आपण, आमचे चर्मकार बंधू असतात, कोणी फळ विक्रेता असतो, छोटे दुकानदार असतात. छोटे दुकानदार म्हणजे स्ट्रीट व्हेंडर्स म्हणतो मी. तुमच्या जिथं तुम्ही राहता तिथं कॉलनीमध्ये भाजीचा गाडा येतो, सकाळी सकाळी भाजीपाला विक्रेते येतात, फळं विक्रेते येतात. हे स्ट्रीट व्हेंडर आहेत. हे सावकारकडे जातात, 2-4 हजार रुपये घेतात, मोंड्यामध्ये जातात, दिवसभर कमवतात. सावकार त्याच्याकडून 10-20% घेतो. ते टाळण्यासाठी त्याचा विचार करून प्रधानमंत्री स्वनिधी योजना आणली. त्याच्या माध्यमातून 10,000 रुपये
3% वर्षाचे 3% दिले जातात. ते जर त्यांनी 6 महिन्यामध्ये परत केले तर त्याला 20,000 रुपये मिळतात. ते जर त्यांनी 1 वर्षात परत केले तर त्याला 50,000 मिळतात. ते जर त्यांनी 2 वर्षात परत केले तर त्याला 10 लाख मिळतात, कुठलंही कोलॅटरल नाही. म्हणजे ही योजना गोरगरिबासाठी आहे. त्याहीपेक्षा आपण ग्रामीण भागातले आहोत, बहुतेक मी पण ग्रामीण भागातलाच आहे. आपण 12 बलुतेदार म्हणतो. 12 बलुतेदार म्हणजे कोण? समजा शिंपी, नावी, कुंभार, चांभार, असे धोबी, हे छोटे छोटे काम करणारे लोक, व्यावसायिक, यांच्यासाठी विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी 17 सप्टेंबरला माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी विश्वकर्मा योजना सुरू केलेली आहे. ही विश्वकर्मा योजना जी आहे ती सुद्धा विदाऊट कोलॅटरल आपणाला लोन मिळतं. त्यामध्ये त्याला ट्रेनिंग दिली जाते. ट्रेनिंगच्या वेळेस पैसे दिले जातात. 15,000 रुपयाचं त्याला अनुदान दिलं जातं सामान घेण्यासाठी आणि 3 लाखापर्यंत त्यांना कमी इंटरेस्टमध्ये लोन मिळतं. अशा मला बऱ्याच योजना सांगता येतील. आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्या लहानपणी, तुमच्या लहानपणी मला माहीत नाही, पण माझ्या तर लहानपणी सगळीकडेच गॅस मिळत नव्हता. गॅस आणि गॅस जर घ्यायचा असेल तर एखाद्या खासदारचं पत्र घ्यावं लागायचं. 4 ते 5,000 रुपयानं गॅस घ्या, अशी परिस्थिती होती. पण मोदी साहेबांनी उज्ज्वला योजना काढली आणि तिन्ही कंपन्या आपल्या, म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम, त्यांना सांगितलं की तुम्ही शोधा ज्यांच्या घरात गॅस नाही, आणि ज्यांच्या घरात गॅस नाही त्या घरात नोंदणी करून 100 रुपयामध्ये गॅस दिला जातो. आणि असे लाभार्थीसुद्धा 10 कोटीच्या आसपास आहेत. आणि तो माणूस गरीब याची कल्पना आहे, म्हणून त्या गॅस धारकाला जो नवीन दुसरं सिलेंडर घ्यावं लागतं त्याला सुद्धा 300 ते 350 रुपयाची सबसिडी त्याच्या अकाउंटला दिली जाते. तर अशा ह्या एवढ्या योजना, अजून बऱ्याच योजना आहेत, मी उहापोह करत नाही. पण आमच्या विकसित भारत, सॉरी हां, विकसित भारत इथं लांब ठेवतो. असा विकसित भारत संकल्प अभियानामध्ये हे जे सर्व मी सांगतोय, यांची सर्व लोक तिथं स्टॉल लावून येत आहेत, स्टॉल करतायत, नोंदणी करतायत आणि नोंदणी करून त्यांना लाभ कसा होईल त्यासाठी प्रयत्न करतायत. आणि विकसित भारत संकल्प अभियान माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी 15 नोव्हेंबरला, जिथं आपण बिरसा मुंडा, म्हणजे जे बिरसा मुंडा एक स्वतंत्र सेनानी होते, झारखंडमधले होते, त्यांच्या गावी जाऊन ही योजना सुरू केली. म्हणजे आदिवासी दिवस, जनजाती दिवस, जनजाती गौरव दिवस, त्या दिवशी ही योजना सुरू केलेली आहे. 15 नोव्हेंबर ते 26 जानेवारीपर्यंत ही योजना आहे. साधारण 2,70,000 गावामध्ये ह्या विकास रथ जाणार आहे आणि 41,000 शहरामध्ये नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका या ठिकाणी जाणार आहे. आणि एकच संकल्प आहे, भारत देशाला विकसित राष्ट्र 2047 पर्यंत बनवायचं. म्हणून हा प्रयास आहे, केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयास आहे. आणि या केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयास जरी असला, एकटं केंद्र सरकार करू शकत नाही. म्हणून ह्याच्यासाठी जन आंदोलन करण्याची गरज आहे. जन आंदोलन करणं म्हणजे तुम्हाला माहीत आहे की आपला भारत देश स्वतंत्र व्हावा म्हणून बऱ्याच राष्ट्रपुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. ती आहुती दिली, पण शेवटी माननीय महात्मा गांधी यांच्या नेतृत्वामध्ये जन आंदोलन उभारलं. प्रत्येक गावामध्ये आंदोलन, प्रत्येक शहरामध्ये आंदोलन, आम्हाला स्वतंत्र व्हायचं आहे. तसंच प्रत्येकाच्या मनात भावना रुजली पाहिजे की आम्हाला आमच्या भारताला विकसित राष्ट्र बनवायचे. आणि विकसित राष्ट्र बनवायचे म्हणजे काय? प्रत्येक गावामध्ये सुविधा दिल्या पाहिजेत, प्रत्येक माणसाला मदत झाली पाहिजे. आणि तशा स्कीम्स काढलेल्या आहेत, पण स्कीमचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून हे विकसित भारत बनवण्यासाठी ही आम्ही रथयात्रा सुरू केलेली आहे. आज मी या शहरामध्ये आलो आहे. ह्याच्यानंतर ज्या ठिकाणी आमच्या जिल्हाध्यक्षांनी कार्यक्रम ठेवला तिथंसुद्धा जाऊन मी कार्यक्रम घेणार आहे. आणि असा हा कार्यक्रम शहरी आणि ग्रामीण भागामध्ये होतो आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण पत्रकार, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल, तिन्ही महत्त्वाचे आहेत.
तिन्ही चारही महत्त्वाचे आहेत. आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत हा मेसेज द्यावा आणि जनतेला ह्याचा फायदा होईल. आणि ज्या तऱ्हेनं भारताची इकॉनॉमी वाढती आहे त्या तऱ्हेनं आज भारताचं इन्फ्लेशन चायना आणि अमेरिकेपेक्षा, म्हणजे महागाई चायना आणि अमेरिकेपेक्षा कमी आहे. इन्फ्लेशन, महागाई कमी आहे. त्याचबरोबर भारताचा GDP ह्या दोन्ही राष्ट्रापेक्षा, जे विकसित राष्ट्र आहेत त्याहीपेक्षा वाढतो आहे. आणि एकंदरीत ज्या तऱ्हेनं माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या योजना आणल्या, त्या योजनेचा निर्णय, निकाल आपणाला दिसतोय. आणि असंच जर आपण केलं तर आपण नक्कीच विकसित राष्ट्र होऊ. आणि विकसित राष्ट्र करत असताना मोदी साहेबांचं जे प्रिन्सिपल आहे, सबका साथ, सबका विकास, तिसरं सबका विश्वास आणि चौथं सबका प्रयास. सबका प्रयास सगळ्या क्षेत्रातील लोकांनी जर हे प्रयास करून जन आंदोलन उभा केलं तर भारत हे विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प आहे, तर ते आपण लवकरात लवकर पूर्ण करू. मी जसं तुम्हाला सांगितलं की भारताची इकॉनॉमी ही 5व्या नंबरची आहे. आता लवकरच 2026 $4 ट्रिलियन पर्यंत आपण पोहोचलो. येणाऱ्या 2 वर्षाच्या काळामध्ये नक्कीच आपण $5 ट्रिलियन झालो. तर $5 ट्रिलियन इकॉनॉमी जर झाली तर आपण जर्मनी आणि जपान हे जे 2 विकसित राष्ट्र आहेत त्यांच्या आपण पुढं जाऊ. म्हणजे मग आपण 3ऱ्या नंबरचं राष्ट्र हे भारत देश होऊ शकतं. आणि भारत देशाची स्पष्ट भूमिका आहे, आम्ही विकसित होतोय, बरोबर आहे. याचा अर्थ दुसऱ्यावर काही अत्याचार करत नाही दुसऱ्या राज्यासारखं. तर एकंदरीत आपणाला एक दुसऱ्यांना आपण मार्गदर्शन करतो, आपण मदतही करतो. तर आपणाला आपल्या माध्यमातून हा मेसेज, विकसित भारत संकल्प अभियान जे माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण शहरी भागात, गावात चालू केले, त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा, नागरिकांनी फायदा घ्यावा म्हणून मी आपल्यातर्फे आवाहन करतोय. धन्यवाद. साहेब, तुम्ही म्हणाले 5 ट्रिलियन पर्यंत आपली ती अर्थव्यवस्था जाणार आहे, 3 नंबरचा देश होणार आहे. सध्या भारतावर कर्ज किती आहे? भारतावरती कर्ज आहे, पण ते कर्ज फेडण्याची ताकद सुद्धा भारतामध्ये आहे. कर्जाचा आकडा असेल ना? कर्ज आकडा मला बघून सांगावं लागेल. साहेब, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सांगितलं की GDPच्या 80% भारतावर कर्ज आहे आणि इतर देशांच्या तुलनेत काही चांगला आकडा नाही आहे. जरी भारताची कॅपॅसिटी असली तर आपण रिपेमेंट करू. कसं आहे की जोपर्यंत सर्क्युलेशनमध्ये मनी जात नाही तोपर्यंत काम होत नाही आणि तोपर्यंत विकासही होत नाही. समजा बँकेचे तुमच्याकडे 100 रुपये आहेत आणि तुम्ही 100 रुपये ठेवले तर ते काही विकास होणार नाही, विकासही होणार नाही, ते 100चे 100 जातील. म्हणून आपण आपल्या विकासासाठी सगळ्या दृष्टीनं आपण 2 पैसे जरी घेतले जरी असले तर त्याचा वापर करतो आणि त्याचं मल्टिप्लिकेशन होतं, हे तुम्ही लक्षात घ्या. आम्ही ज्या वेळेस आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडमनी ज्यावेळेस बजेट प्रेझेंट केलं तर ते बजेट प्रेझेंट करताना कॅपेक्स म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर जवळजवळ 11 लाख कोटी रुपये ठेवला होता. आम्ही 11 लाख कोटी रुपये ह्या बजेटचं आपण ठेवले, त्याच्यात 3 टाइम्स त्याचा रोजगार वाढतो आणि उत्पन्न वाढतं. म्हणून ठीक आहे, आपण जरी लोन घेतलं असलं तर त्याच्या माध्यमातून तशी आपला विकासही होतो. आणि हिंदी में जानना चाहूंगा, कांग्रेस ने कहा है, सर हिंदी में जानना चाहूंगा, कांग्रेस ने कहा है कि जो GDP के 80% लोन है ये अच्छे संकेत नहीं है भारत के लिए. GDP तो बढ़ रहा है, क्या संकेत नहीं, मैं समझा. GDP का 80% लोन है, जितना GDP तो ये अच्छा नहीं है. कांग्रेस 80% लोन भी हुआ तो वो विकास के लिए लोन है, विकास हो रहा है और भारत में रिटर्न करने की कैपेसिटी है. कांग्रेस का काम ही आलोचना करना. उनके टाइम में क्या हुआ था, क्या करे उन्होंने. अभी ऐसे 10 मैं एग्जांपल दे सकता हूँ जिसमें 0 लेवल से 0 तक ही रह गए. तुमचं काय. 33 कंपन्या विकल्या गेल्या, त्याच्यातून आर्थिक उत्पन्न भारत देशाला मिळालं, त्याच्यामुळे आर्थिक दर वाढला असं वाटत नाही का? तुम्ही पब्लिक सेक्टर युनिटची गोष्ट करताय, बरोबर ना. PSU भारत सरकारच्या पब्लिक सेक्टर युनिटमध्ये 2 प्रकारच्या गोष्टी असतात, एक स्ट्रॅटेजिक्स आणि दुसरं नॉन स्ट्रॅटेजिक. स्ट्रॅटेजिक म्हणजे ज्या अत्यंत चांगल्या आहेत आणि त्या पाहिजेत, गरजेच्या आहेत. नॉन स्ट्रॅटेजिक म्हणजे त्याच्यामध्ये आपण समजा असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं, म्हणजे नॉट इसेन्शियल.
आता ह्याच्यामध्ये काही कंपन्या ज्या लॉस मेकिंग होत्या, वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये पैसे टाकावे लागत होते, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत नव्हती आणि काही स्ट्रॅटेजिक होत्या, म्हणजे त्या बंद करता येत नव्हत्या. उदाहरणार्थ एअर इंडिया 2008 पासून लॉसमध्ये चालली होती. त्या एअर इंडियाचा 20 कोटी रुपये पर डे लॉस होता आणि ती बंदही करता येत नाही. ती स्ट्रॅटेजिक कंपनी आहे म्हणून ती आपणाला टाटासारख्या एअरलाईन विस्ताराला दिली आपण आणि ती आज चांगली करते. म्हणजे मला तुमच्यासमोर सांगायला आनंद होतो आहे की एअर इंडियाने 400 मोठी विमानं बोईंग त्यांनी ऑर्डर दिलेली आहे US ला. ते आले तर अजून आपला विमानाचा प्रवास सुखसर होईल. आणि काही कंपनी काही जरी करून त्यात पैसे जरी टाकून जर सुधरत नसतील तर त्या पैसे त्या आपल्याला काढाव्या लागल्या, कारण त्या सुधरत नव्हत्या, विकास होत नव्हता त्याच्यामध्ये, त्यांची गरजही नव्हती. कांदे संदर्भात काय भूमिका आहे? आपल्याला रथयात्रांची जुनी परंपरा आहे, मात्र आता जी रथयात्रा आपली विकसित भारतासंदर्भात चालू आहे तर गावागावामध्ये नागरिकांच्या रोषाला सामोरा होतो. आपण ज्या गोरगरिबांच्या आता वक्तव्य केलं तर त्यांचाच रोष आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढावे लागतात की ह्या रथयात्रेला कोणी बाधा आणू नये तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. म्हणजे हा रोषचं काय म्हणतात? रोष कशासाठी? सरकारचाच रोष आहे. योजना फसव्या आहेत आणि आदेश काढावा लागतो. हे बघा, ऐकून घ्या, मी तुम्हाला आकड्यासहित तुम्हाला सांगू इच्छितो. ज्या मी योजना बनवल्या, समजा आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असेल, 10 कोटी लोकांना गॅस कनेक्शन दिले आणि तिथं जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत किंवा कार्यकर्त्यामार्फत विचारलं जातं तुमच्याकडं ज्यांना उज्ज्वला गॅस पाहिजे त्यांनी नोंदणी करा. ते नोंदणी करतायत लोक. तुम्हाला तुमच्यामार्फत ज्यांना आयुष्यमान कार्ड काढायचं आहे त्यांची नोंदणी करा. ते नोंदणी करतायत आणि त्यांना कार्ड द्यायचं काम हे सरकार करतं. म्हणजे हे जे कोणी करणारे आहेत विरोध, ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ते विरोध करत असतील, त्यांच्याशिवाय कोणी नाही आहे. कारण हे राजकारण करणारे 10-20% लोक असतील आणि त्याच्याच बातम्या पेपरला येतात. पण खऱ्या अर्थानं जनतेची सेवा, माणसांची सेवा करण्यासाठी ही रथयात्रा आहे. तुमच्या माहितीसह IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड तर्फे एक सर्वे झाला आणि 13.5 कोटी जी जनता जी आहे आपली, जी गरिबी लाईनच्या वरती, त्यांचं इन्कममध्ये डबल वाढ झाली. ते लोअर मिडल क्लासमध्ये गेलेले आहेत. म्हणून ह्या फॅसिलिटी दिल्या, ह्या फॅसिलिटी गोरगरिबापर्यंत जाव्यात म्हणून ही रथयात्रा आहे. गोरगरिबांना त्यांचं नॉलेज मिळावं, माहिती मिळेल म्हणून ही यात्रा आहे. सर्वसामान्य नागरिकांना आपण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून लेबल लावून अजिबात नाही. सर्वसामान्य नागरिकांना मी बोलत नाही. ज्यांनी ऐकून घ्या, ज्यांना गरज आहे ते नॅचरली ते येणारच आहेत, ज्यांना गरज नाही ते नाही येणार. पण विरोध करायचं कारण काय? समजा मी जर तुम्हाला मदत करायला आलो, मी जर तुमच्याकडे मदत करायला आलो, मदतीचे 4 लोक घेऊन आलो, जे प्रशासन जे तुम्हाला भेटत नाही तिथं गेल्यानंतर चक्रा मारून, ते जर तुमच्या दारात आलं, तुम्ही मदत घ्यावी ही विनंती आमची आणि ह्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला मदत करावी. ह्याच्यामध्ये जर विरोध करणारे काय, समजा तुमच्या गावामध्ये रथ आला, तुम्ही ज्यांना बघायचं आहे, स्वागत करायचं करतील, ज्यांना नाही करायचं ते करतील. तिथं रथ न येण्याचं कारण, न येऊ देण्याचं कारण काय, विरोध करण्याचं कारण काय? काहीच असू शकत नाही. ग्रामीण भागामध्ये तुम्ही सेक्टर शेतकऱ्यांच्या ऐकून घ्या, शेतकऱ्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना आहेत. मी तुम्हाला सांगितलं किसान सन्मान योजना आहे, दुसरं किसान फसल योजना आहे, किसान क्रेडिट कार्ड योजना 3 लाखापर्यंत, 1,60,000पर्यंत कुठल्याही कोलॅटरलची गरज नाही. 3 लाखापर्यंत फक्त 4% व्याजाने पैसे मिळतात, फक्त 4% वर्षाचे. आणि ते जर परत केलं व्यवस्थित, काही राज्यामध्ये 0% पैसे मिळतात. अशा ह्या योजना समजून देण्यासाठी आहे. समजा हे केलंच नाही, लोकांना ह्या स्कीमच कळायला नाही, तर मग आणखी विकास कसा होणार आहे? मी म्हणतो या रथयात्रेतून समजा 100पैकी 25 लोकांना फायदा मिळाला, 25 लोक जर 25% लोकांना जरी फायदा मिळाला तरी त्यांचं तो आपला खूप मोठं काम आहे. आमचं तर टार्गेट आहे, मी तुमच्या माध्यमातून सांगतो, मोदी सरकारचं टार्गेट आहे सॅच्युरेशन ऑफ द स्कीम. जसं मी जनधन योजनामध्ये कुठल्याही राज्यामध्ये गेलो, वेगवेगळ्या राज्यामध्ये जातो आणि असे समजा मीटिंग घेत असेल किंवा काही जर असेल, बँकेमध्ये अकाउंट ज्यांचं नाही त्यांनी हात वर करा असं म्हणतो. एकही हात वर होत नाही.
बँकेमध्ये ज्यांचं अकाउंट आहे हात वर करा, सर्वांचे हात वर होतात. आणि आम्ही बँकेच्या अधिकाऱ्यांना, मी बँकेचा मंत्री आहे, बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडून इलेक्शन अधिकाऱ्याकडून यादी घ्या आणि जे नवीन मतदार आहेत, नवीन मतदार, त्यांना सुद्धा त्यांचं अकाउंट बँकेमध्ये काढा. इतकंच, म्हणजे हे तुम्ही समजून घ्या की आता डीबीटीमध्ये ह्याच्यामध्ये बँकेमध्ये अकाउंट काढला, त्याचंच आपण आधार कार्डला हे करतो, अटॅच करतो आणि त्याला आपला मोबाईल नंबर देतो. ह्याला जाम ट्रायनिटी म्हणतात. JAM, जे स्टँड्स फॉर जनधन आधार, ए स्टँड्स फॉर आधार कार्ड आणि M स्टँड्स फॉर मोबाईल, जाम. त्या जाम ट्रायनिटी ही स्टॅटिस्टिक आपल्याकडं अवेलेबल झालं आहे. आज करोडो लोकांना DBT घर बसल्या मिळतोय. किसान सन्मान योजना जवळजवळ 10 कोटी लोकांना मिळाली. उज्ज्वला गॅस त्यांच्या अकाउंटला पैसे जात आहेत जवळजवळ 10 कोटी लोकांना. आज गरीब कल्याण योजना 80 कोटी लोकांपर्यंत पोहोचली. आयुष्यमान भारत टार्गेट आहे 55 कोटी लोकांपर्यंत पोहोचायचं. म्हणजे सर्वांचं आरोग्य पाहिजे. आज मी आजारी पडलो, समजा माझ्या वडिलाकडे काहीच नाही आहे, नॅचरली वडील आपलं घर घाण ठेवतील, दागिने घाण ठेवतील, ते होऊ नये. मध्यम क्लास आणि गोरगरिबावरती ही संधी होऊ नये म्हणून हा प्रयास आहे. आणि आपण सुद्धा पॉझिटिव्ह राहून कुठल्याही प्रकारचं आम्ही राजकारण करत नाहीत, दुसरं कोणीही राजकारण करू नये. माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये शेकडो स्कीम्स निघाल्यात, त्यातल्या 17 स्कीम्स ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत ते घेऊन विकसित भारत संकल्प अभियानांतर्गत रथ आपल्या गावात येतोय, आपल्या शहरात आलेला आहे. त्याचं तुम्ही स्वागत करा आणि त्या स्कीमचा फायदा गोरगरिबांना सर्वांना मिळून द्या, ही एवढी माझी विनंती. आणि याचसाठी मी आज या शहरात आलो आहे. धन्यवाद. आपण सुरुवातीला प्रास्ताविक केलं, त्यामध्ये म्हटलं की देश आता सुरक्षित हातामध्ये आहे. जसे आतंकवादी हल्ले होत होते ते आता होत नाही, परंतु गेल्या 4-5 दिवसापासून जर आपण बघितलं तर आपले रोज सैनिक शहीद होत आहेत. रोज काय ऐकून घ्या, मी होत नाहीत म्हणजे कमी झालं असं बोललो. मी कमी झालो. आता तुम्हाला माहित आहे कधी मुंबईला हल्ला व्हायचा, कधी बेंगलोरला व्हायचा, कधी म्हणजे ह्या शहरामध्ये असे कुठे शहर सरहद्दीवरचे तुम्ही प्रमाण काढा. आम्ही तुम्हाला शहीद झालेले जवान 2014 पूर्वीचे आणि आत्ताची जर त्यात जमीन आसमानचा फरक आहे. सोयाबीन खरेदी करणाऱ्या संस्थांना मोदी सरकारने म्हणजे भारत सरकारने त्यांच्याकडे किती स्टॉक आहे याची माहिती द्यायला सांगितली. मात्र त्यामुळे सोयाबीनचा जो दर होता हा 200 रुपयांनी खाली पडलेला आहे. त्यामुळे शेतकरी कुठेतरी नाराज झाले. सोयाबीन असो किंवा कुठलाही शेतकऱ्याचा माल असो, याच्यामध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की 22 धानाची MSP ठरलेली आहे. 22. आता याच्यामध्ये नेमकं बॅलन्स सर्वसामान्य जनतेसाठी आपणाला सरकारला मेंटेन करावा लागतो. सोयाबीन हे नेहमीच दररोज लागणारं धान्य आहे आणि ह्याच्यासाठी नेमका स्टॉक किती आहे त्या धर्तीवरती पुढच्या पावले उचलावी लागतात. म्हणून त्यांनी स्टॉक मागितलेला असणार. कांद्याचं आणि नाफेड शेतकऱ्यांसाठी खरेदी करते असं म्हटलं जातं. शेतकरी वर्गाकडून नाराज आहे की जेव्हा नाफेड असो किंवा NCCF असो हे लोक खरेदी करतात शेतकऱ्यांची, तो एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आणि तो दिल्लीच्या APMC मध्ये किंवा नॉर्थच्या APMC मध्ये विकतात. त्यामुळे तिथून जेव्हा आपण कांदा पाठवतोय त्याचे रेट पडतात आणि ते अप्रत्यक्षरित्या कांद्याचे भाव पाडले जातात असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. सध्या मी कांद्याचा उत्पादनाचा भाग आहे हा मला ह्याची कल्पना होतीच. मी येताना हे कागद जे आहेत हे माझ्या काही पत्रकार परिषदेचे कागद नाहीत, फक्त हे दोन्ही अधिकारी इथं आम्ही बोलवलेत. तर त्या अधिकाऱ्यामध्ये एक तर तो नाफेड आणि दुसरे NCCF या दोन्ही अधिकाऱ्यामध्ये हे तो उभाच आहेत. तर त्यांच्याकडून मी आत्ताच माहिती घेतली. काल भाव कांद्याचा 22 रुपये होता, बरोबर ना? 22 रुपये होता. आता आजचा भाव मला अजून लक्षात नाही आला काय ते मी विचारतो. पण त्यांना कांद्या घेतल्यानंतर, कारण कांद्याचं उत्पादन कमी आहे आणि जो काय उत्पादन होतं तो सर्व 140 कोटी लोकांना पोहोचावा लागतो, म्हणून ही खरेदी केलेली जाते. सेंटर्स चालू केलेले आहेत. जर काही सेंटर्स कमी असतील तर मी तशा सूचना दिलेल्या आहेत, लवकरात लवकर सेंटर चालू करा. तुमच्यामार्फत जर आम्ही पब्लिश केलं तर त्या ठिकाणी आम्ही सेंटर करू. संपूर्ण कांदा खरेदी केला जाईल. पैशाचे मी त्यांना सांगितलं की ताबडतोब तसे पैसे मिळाले पाहिजेत आणि पैसे मिळणार आहेत. आता इथून कांदा तुम्ही मला तो क्वेश्चन दिल्लीला जातो, दिल्लीहून काय होतं मला त्याचं काही डिटेल मी काही सांगू शकणार नाही. कांद्याचे जे 10% पेमेंट थांबवलं जातं शेतकऱ्यांचं, इकडं कांदा म्हणजे नगदी पीक धरलं जातं, पण ते कांद्याचं जे पेमेंट थांबवलं जातं 10% रिकव्हरी होईल, संस्था ठरवेल
आणि मग त्या कॉन्ट्रॅक्टचा पेमेंट होईल. पण याच्यात 100 कोटी रुपये बॅलन्स राहत आहे आणि कुठेतरी आता हे 6 महिने झाले. याच्यावर मी इथे येण्याच्या माध्यमातूनच NCCFचे जे दिल्लीचे हेड आहेत त्यांच्याशी बोललो, त्याच्यानंतर नाफेडच्या लोकांशी बोललो. तो 10% थांबलेला आहे असेल तर ते लवकरात लवकर आम्ही रिलीज करणार आहोत. तर त्याच्यासाठी काही डेट मी त्या खात्याचा मंत्री नाही आहे, तरीसुद्धा मी इथं येणार म्हणून माननीय आपले मंत्री संबंधित पियुष गोयल साहेबाशी चर्चा केली होती. कारण मला कल्पना आहे की मी कांदा उत्पादक भागामध्ये चाललो आहे. कालही चर्चा केली होती. आज येतानाही नाफेडचे MD CMD मिस्टर चव्हाण म्हणून आहेत आणि NCCFचेही ख्रिश्चन नाव आहे काहीतरी मला सांग आणि त्यांच्याशी बोललो. त्यांनी त्यांचा माणूस इथं मी पाठवलेला आहे. तर ह्याच्यावरती 10% थकलेला आहे. याच्यात आम्ही लवकरात लवकर आम्ही रिलीज करायला सांगणार आहोत. आता माझी पत्रकार परिषद ऐका. विकसित भारत संकल्प अभियानला जन आंदोलन तुमच्या मला एक मिनिट एक वाक्य होत्या एक वाक्य तुमच्या माध्यमातून जन आंदोलन व्हावं, सुरू व्हावं आणि तुम्ही सगळ्यांनी संकल्प करावा की या भारत राष्ट्राला विकसित राष्ट्र बनवायचं आहे. तुम्ही आम्ही ठीक आहोत, पण जे खरंच अडचणीत आहेत त्यांना मदत करायची आहे. म्हणून मोदी सरकारची जी योजना आहे ती गोरगरिबापर्यंत पोहोचा, ही माझी तुम्हाला विनंती आहे. बाकीचं काहीतरी तुम्ही विचाराल, दुसरे हेडलाईन लागू द्याल दुसरे. हां, मोदी सरकार की भारत सरकार हे दोन्ही एकच आहे. भारत सरकार मोदींच्या गव्हर्नन्स खाली, मोदी गव्हर्नन्स. इन्कम स्लॅबमध्ये आपण चेंजेस केलेत मागच्या वेळेस. एक नवीन आपण हे आणलं आणि ओल्ड स्कीम ठेवलं आणि एक न्यू. त्या ओल्ड स्कीमला किती रिस्पॉन्स मिळाला, न्यू स्कीमला किती मिळाला? कारण बहुतांश लोक ओल्ड स्कीमकडे जात आहेत. तर आपण असं नाही आहे. मला माझ्याकडं समजा मला पैसे इन्व्हेस्ट करायचे नाही आहेत, मला पैशाची माझी मुलं वगैरे शिकत आहेत, मी इन्व्हेस्ट नाही करणार. म्हणून ती ज्यांना जे पाहिजे ते ऑप्शन आम्ही ठेवलं आहे. त्याचा आकड्यावर मी नाही आणले. ही पत्रकार परिषद मी सांगतो ना तुम्हाला, ही अर्थमंत्री म्हणून न घेता ही पत्रकार परिषद फक्त आणि फक्त विकसित भारत संकल्प अभियान केंद्रातला मंत्री म्हणून. आता उद्या मी गुजरातमध्ये, आम्हाला काही ड्युटीज आहेत. ड्युटीज म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून गुजरातमध्ये चाललो आहे. तसं वेगवेगळ्या मंत्र्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं आहे. म्हणून माझी विनंती आहे, जसं मी म्हणलं भारत स्वतंत्र व्हावा म्हणून प्रत्येकाला जसं वाटत होतं की तसं आपणाला भारताला एक विकसित राष्ट्र बनवायचं आहे. म्हणून मोदी सरकारच्या ज्या स्कीम्स आहेत त्या गावोगाव जर पोहोचल्या, तुम्ही एक मला सेक्शन सांगा त्याच्यामध्ये स्कीम नाही, सगळ्या ठिकाणी आहे पण माहीत नाही. शेतकऱ्यांचा जो राग आहे उत्तर दिले जात नाही. जे 2 ऑफिसर बसतं कसं 15 दिवस होऊन येऊ त्यांना आम्ही टाईट करू. त्यांना तुमच्या सूचनेचा आम्ही नोंद घेतलेली आहे. आणि दोन्ही अधिकारी माझ्या शेजारचा जिल्हा, मी काही लांबचा नाही आहे, मी संभाजीनगरचा आहे. नाही त्यांना सांगतो. तुम्ही पदाधिकारी सांगा ना. तुम्ही दोघं तिघं हे जे बसलेत ना, हे तुमच्या सेवेत आहेत 24 तास 24/7. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.